फार बोलले तुमच्याशी आज. पोट भरून बोलले, मनापासून बोलले. मन हलकं झालं माझं. माझे जे काय आहे व्यथा ते तुमच्यासमोर मांडून माझं मी मन मोकळं केलं भावा बहिणींना. काय करायचं? का गं बाई कष्टी तर म्हणती दैवाच्या गोष्टी. सगळं चांगलं आहे, पायाच्या पुण्याने सगळं चांगलं आहे. आपल्याला वाडवडिलांची पुण्याई लाभलेली आहे. आई माझ्यासोबत आहे. आईने आपलं कर्म घडवलेलं आहे. अगदी सगळं डामाडौलात आहे. सर्वांच्या आशीर्वादाने पुण्य घेतलं तेवढं. 14 वर्ष आई सांभाळली. वडिलांचा विधी केला, भावाचा विधी केला, सर्वांचा आशीर्वाद घेतला. आणि जोपर्यंत श्वासातला श्वास आहे, स्मरणशक्ती जाग्यावी, तोपर्यंत 5 बोटांनी मी दानधर्म करणारच आहे. कारण कर्म आपल्याला चांगले ठेवायचं आहे. तर म्हण आहे त्याची, कागबाई कष्टी तर म्हणती दैवाच्या गोष्टी. सर्व चांगलं असूनसुद्धा आणणारं डोळ्याला अश्रू 30 दिवस आणीत. दुःख देऊन अश्रू गाळायला लावित. रोज एक अश्रू गाळावंच लागत, त्याशिवाय दिवसच जाईना. असं का गाई? एवढं कर्म धर्म चांगले ठेवून सुद्धा चांगल्याच्या मागं का ग पिढा? सांग ना तू मला. सर्व दिलंस मला तू, पण डोळ्याचा अश्रू मात्र बंद करेन. अश्रू येईन असे समोरून आपल्याला शब्द आहेत, ते शब्द मनाला टोचतं, दुःख होतं आणि त्या दुःखाने डोळ्याला अश्रू येतं. एक तर ते अश्रू थांबव, नाही तर दुःख देणाराचं काहीतरी थांबव. तर असो, ज्याचं कर्म ते भोगीत आहे. प्रत्येकजण जन्माला आला आहे, तो काहीतरी कर्मफेडीलाच जन्माला आलेला आहे. पण त्यातून बी कर्म चांगलं करा. भगवंता खरंच वरून पाहत आहे. नोंद चाललेली आहे हो वरती. खोटं बोलून काय उपयोग आहे? किती खोटं बोला, किती लबाडी करा, किती बोलून नाही होऊन पडा, पण वर मात्र नोंद चाललेली. गरुड पुराण वाचा. हो, गरुड पुराण वाचलं ना, सगळा अध्यात्म लक्षात येईल की ह्या धडाच्या नंतर वर काय परफेड आहे, या धडाला काय शिक्षा आहे. ते वर गेल्याशिवाय, माणूस म्हणते ना मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. तर कर्म चांगलं ठेवायचं. हो भावा बहिणीनं, माझ्या संपूर्ण यूट्यूब फॅमिलीला मी अगदी कळकळीने मनापासून सांगत आहे, कर्म चांगलं असेल ना तर मानवाची ताकद नाही हो आपला केस वाकडा करण्याची. भगवंताची आज्ञा आहे आपल्याला, आणि त्याच्या आज्ञेशिवाय आपण काही करू शकत नाही.